मेनकी सर्कलमध्ये सतत 8 ते 10 दिवस चक्रीवादळ गारपीटसह पाऊस पडल्याने उन्हाळी फसलचे धानाचे हातात आलेले पीक यांचे फार मोठे नुकसान होऊनही पंचनामे झाले नव्हते। त्यावर मी एप्रिल 2025 मध्ये व्हिडिओ बनविला होता। अजी हा कापल्याला जवळजवळ 8 दिवस झाला। 8 दिवस जमा करतो म्हणला का तो पाणी येते, जमा करतो म्हणला का तो पाणी येते। हिरभर थोडासा सुकला घटकाभर, सकाळी 10 वाजेपर्यंत बस राहते। मग तो संध्याकाळ झाली का 3 बस घुळघुळ केलं का 3 आली बुड का तो येऊनच पडते। काय करा 5-6 दिवस झाला त्यावेळेला माझ्या का 8 दिवस झाला। 28 तारखेची गोष्ट कापलो तुम्ही 28 तारखेला। तरी मला संघा जमा करण्यापेक्षा मला एक तर पण जाऊ देतो ना, करतो जमा। तर आता फोन हुळूक जमा धरलं रोजही अक्कल काट नाही करा माणसाची। पटवारी वगैरे आले होते का? नाही ना, पटवारी कोणीच नाही। आता काल सांगून पटवारी साहेबाला तू उद्या येतो म्हणत, त्याचा पत्ता लागत नाही। आम्हाकडे काव का आलाच नाही म्हणत GR काव का। आता मला तुमचा GR पाहून आता हा तरी मला शेरपस आहे ना बसते का कावाच्या सोबतच्या वेळेला वापरून गेल्या त्या। शेतकऱ्यांची आपबीती ऐकून माननीय ग्रामविकास महसूल अधिकारी यांना फोन केला। अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले तिथे स्वतः व पंचाला घेऊन शेतात जाऊन पंचनामे केलेले आहे। मी प्रल्हाद मोतीराम पाटणकर, ग्राम महसूल अधिकारी रामपुरी 27। ह्या 3, 4, 5 तारखेला झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं काही नुकसान झालेलं आहे। काही धानांचे नुकसान झालेले आहे, धान पडलेलं आहे। काही साहेबांनी फोटो वगैरे घेतलेलेच आहे आणि आदरणीय पत्रकार श्री चहांदे साहेब या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्या समक्ष आपण या ठिकाणी पंचनामे करीत आहोत। माझ्याकडे असे एकूण 4 गाव, तसे एकूण 7 गाव आहे। 7 गावापैकी 3 गावं रिटी आहेत आणि 4 गाव आहेत। ह्या 4ही गावाचा आता माझ्याकडे सर्वे आहे, तर सर्वेचं काम सुरू आहे। पाटणकर साहेबांनी ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यांची यादी तयार करून शासनाकडे पाठवण्यात आले व 5 महिन्याच्या आत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नुकसान भरपाई देण्यात आली। ते उन्हाळी फसलचे आपले अवकाळी पावसामुळे आमचे धान खराब झाले होते, त्यामुळे ते चहांदे साहेब आले होते आणि त्यांनी शूटिंग वगैरे केला। मग पटवारी साहेबाला फोन केला आणि पटवारी साहेबांनी येऊन पंचनामा केला। आता ते पैसे मिळाले। आता खुश आहात का तुम्ही? हो, आता जे मिळाले ते आता काकरून द्या। किती लोकांना मिळाले शेतकऱ्यांना? ते मिळाले वाटते 8-9 लोकांना। आमची डबल फसल होती तेव्हा आम्ही खूप पाऊस आला, अवकाळी पाऊस आला। पाण्यामध्ये अशा कडपा वगैरे पूर्ण डुबून गेल्या आणि धान पण सडला असा। तर तेव्हा मग चहांदे साहेब आले, त्यांनी केली चौकशी। मग त्यांनी फोन लावले पटवारी साहेबांना, ते आले आणि मग आमचे नुकसान भरपाई ते दिले त्यांनी। उन्हाळी हंगामाला अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं आणि आदरणीय चहांदे साहेब त्यांनी मला फोनही केलं होतं। तेव्हा ते सोबत आले आणि त्यासोबत मिळून आपण पंचनामा केला आणि त्यानुसार लाभार्थ्यांना पैसे वगैरे मिळाले। किती लाभार्थी सर अंदाजे? जवळपास अंदाजे म्हणजे 40 लाभार्थी होते आणि त्यांना सर्वांना पैसे मिळाले। कशा म्हणजे पद्धतीने पैसे मिळाले? शासनाच्या निकषानुसार त्यांना मिळाले, हेक्टरनुसार। त्याबद्दल शासनाचं मी अभिनंदन करते।